नावलौकिक पसरला आहे, अशी ही मराठी भाषा आहे. ही मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी, तिला जपण्यासाठी आणि त्यामध्ये विविध कार्यक्रम घेण्यासाठी आपले जे महाराष्ट्र शासन आहे ते विविध उपक्रम राबवत असते. आणि त्याच उपक्रमामधला एक उपक्रम म्हणजे अभिजात मराठी भाषा दिवस. हा जो अभिजात मराठी भाषा सप्ताह आहे, रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मागच्या 3 तारखेपासून तर आजपर्यंत आपण या ठिकाणी घेतोय. आणि या कार्यक्रमामध्ये रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले गेले. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि इतरही अनेक स्पर्धा आणि कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी घेतले गेले. आणि आजचा जो कार्यक्रम आहे, आजच्या कार्यक्रमाचे नाव आहे तज्ञ व्यक्तींचे व्याख्यान. हा जो कार्यक्रम आहे हा सुद्धा अभिजात मराठी भाषा सप्ताह यामधीलच एक उपक्रम. आजच्या मराठी भाषा सप्ताह दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असलेले KMS हायस्कूल इंग्लिश या ठिकाणचे शेख फारुख सर वरिष्ठ शिक्षक आहेत. या ठिकाणी जवळजवळ 20 वर्षापासून ते KMS इंग्लिश शाळेमध्ये मराठी अध्यापनाचं काम करत आहेत. त्याचबरोबर त्यांचं जर शैक्षणिक जर विचार केला तर ते MA BEd आहेत आणि जवळजवळ त्यांनी 20 वर्ष KMS हायस्कूलमध्ये आपली सेवा दिलेली आहे. त्याचबरोबर ते मागील काही वर्षांपासून SSCचे मॉडरेटर म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. या ठिकाणी आज आपल्याला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध झालेले आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की त्यांचं टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करा. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी असरार पठाण सर आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत, उपलब्ध झालेले आहेत. हे आपल्या रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सुपरवायझर म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि विनंती करतो की तर आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद म्हणून स्वीकारा. जोपर्यंत सर येत नाही तोपर्यंत आपण अध्यक्ष म्हणून काम पाहावं. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी असरार पठाण सर आपल्या रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे सुपरवायझर पर्यवेक्षक यांना मी विनंती करतो की आलेल्या पाहुण्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. आणि आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले रईस हायस्कूलचे सुपरवायझर असरार पठाण सर यांचं स्वागत करण्यासाठी मी फारुख सरांना विनंती करतो की प्लीज आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन गुलाब पुष्प देऊन पुरस्कृत करा. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीमध्ये आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. मागच्या 7 दिवसांमध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. निबंध स्पर्धा वगैरे मी आपल्याला नाव सांगितलेली आहे त्यांची. आपण पारितोषिक वितरण या ठिकाणी करणार आहोत आणि पारितोषिक वितरण करण्यासाठी मी एक करून प्रत्येक विद्यार्थ्याला बोलवत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी यावं आणि आपले जे पारितोषिक आहे, आपले जे बक्षीस आहे सरांच्या हातून घ्यावं. या ठिकाणी सर्वात सुरुवातीला शुद्धलेखन स्पर्धा आपल्या रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये घेतली गेली. शुद्धलेखन स्पर्धेमध्ये अतिशय आनंदाने आणि व्यवस्थितपणे लोकांनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. त्यामधील आपण 3 विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक देत आहोत. यामध्ये तृतीय क्रमांक ज्याने पटकावला आहे अशा विद्यार्थ्याचं नाव आहे अन्सारी मोहम्मद उमर खुर्शीद अहमद. अन्सारी मोहम्मद उमर खुर्शीद अहमद त्यांनी या ठिकाणी यावं आणि पाहुण्यांच्या हाताने आपण या ठिकाणी त्याला बक्षीस देणार आहोत. तृतीय क्रमांक पटकावला आहे अब्दुल्ला अनस अन्सार अहमद. अब्दुल्ला अनस अन्सार अहमद. फारुख सरांना विनंती करतो या विद्यार्थ्याला बक्षीस देऊन आणि शुद्धलेखन या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे अन्सारी ऐराक मोहम्मद अरफात. या विद्यार्थ्याला फारुख सरांना विनंती करतो
स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे. निबंध स्पर्धेचे जे विजेते आहेत त्यांना बक्षीस देण्यासाठी मी असरार पठाणकरांना विनंती करतो की जो तिसरा क्रमांक आहे 8वी ए शेख मोहम्मद लकी शाकीर याला आपल्या शुभ हस्ते बक्षीस देऊन आपण पुरस्कृत करावं. द्वितीय क्रमांक आहे रेन मोहम्मद आकिब मोहम्मद तरीर. असरार पठाण सरांना विनंती करतो की रेन मोहम्मद आकिब याला बक्षीस देऊन आपण पुरस्कृत करावं. पहिला क्रमांक निबंध स्पर्धात या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे इयत्ता 10वी मोहम्मद जफर इक्बाल नियाज अहमद. असरार पठाणकरांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन पुरस्कृत करावं. त्यानंतर आपल्या रेस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये घोषवाक्य लेखन त्यालाच आपण पोस्टर मेकिंग असं सुद्धा म्हणू शकतो ही स्पर्धा सुद्धा आयोजित केली गेली आणि या स्पर्धेचे जे 3 क्रमांक आहेत त्यापैकी जो तिसरा क्रमांक आहे त्या तिसऱ्या क्रमांकाचं विद्यार्थ्याचं नाव आहे अन्सारी मोहम्मद अली. मी सलीम सरांना विनंती करतो की सलीम सर आपण या विद्यार्थ्याला ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन पुरस्कृत करा. सलीम सर. अन्सारी मोहम्मद अली तौसीफ अहमद. यानंतर दुसरा क्रमांक पटकावलेला आहे शेख असजद अमीर अहमद. या विद्यार्थ्याला बक्षीस देण्यासाठी आयुष सरांना विनंती करतो की आयुष सर आपण या विद्यार्थ्याला बक्षीस द्यावं आणि त्याला प्रोत्साहित करावं. आणि या स्पर्धेचा जो प्रथम क्रमांक आहे अन्सारी मोहम्मद अफान. फारूक सर मी आपल्याला विनंती करतो की जो प्रथम क्रमांक आहे घोषवाक्य लेखन स्पर्धेमध्ये अन्सारी मोहम्मद अफान याला आपण बक्षीस देऊन प्रोत्साहित करावं. या ठिकाणी आपण आता ज्या वेळेची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहोत ती वेळ म्हणजे आपल्या आलेल्या पाहुण्यांचे मनोगत ऐकणं त्यांच्याकडून आलेले मार्गदर्शन ऐकणं. त्यासाठी आपण या वेळेची आतुरतेने वाट पाहत होतात. विद्यार्थ्यांनो अतिशय बारकाईने तुम्ही काय करायचं आहे की या भाषणाला या वाक्यांना तुम्ही आपल्या मनामध्ये साठवून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर या वाक्यांची या शब्दांची साथ मिळेल आणि पुढे तुमचं आयुष्य अतिशय व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला पुढे जाण्यासाठी हे मार्गदर्शन नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. तर आता मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फारूक सर यांना विनंती करतो की सर आपण आपल्या शब्दसुमनांनी आमच्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करावं. हॅलो, अस्सलाम वालेकुम. सर्वप्रथम रईस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांचे मी आभार मानतो. श्री जियाउर रहमान सर यांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवले याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही यामागे काय कारण असू शकते परंतु त्यांच्या जागी सर उपस्थित आहेत. पठाण सर या ठिकाणी आले. या व्यासपीठावर त्यांनी येऊन आपली शान वाढवली त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री शेख सर अल्ताफ शेख सर यांचेही मी आभार मानतो. आणि हा जो कार्यक्रम आहे मराठी अभिजात भाषा आपण सर्वजण महाराष्ट्रामध्ये राहतो याची आपल्याला फार गर्व आहे. आपण महाराष्ट्रीयन आहोत. मराठी भाषा आपली राजभाषा आहे याचेही आपल्याला अभिमान आहे. आणि दरवर्षी आपल्याला माहिती आहे की मराठी राजभाषा दिन आपण साजरा करतो.
27 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचा तो जन्मदिवस देखील आहे आणि यांनी या मराठी भाषेला गगन भरारीपर्यंत त्यांनी पोहोचवले, गगनाची उंची प्राप्त करून दिले. त्याचा मान राखण्यासाठी त्यांचा वाढदिवस जो आहे तो मराठी राजभाषा म्हणून साजरा केला जातो. आता महाराष्ट्रामध्ये मराठी राजभाषा जी आहे याला अभिजात राजभाषा म्हणून गौरव मिळाला. कधी मिळाला? 3 ऑक्टोबर 2024. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 5 राजभाषा ज्या आहेत त्यांना अभिजात राजभाषा म्हणून सन्मान दिला. त्यामध्ये मराठी आहे. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 राजभाषा आहेत. त्याच्यामध्ये आपली मराठी सुद्धा येते. आता मराठी जी आहे ती महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1964 मध्ये या मराठीला राजभाषा म्हणून सन्मान दिला गेला. आता ही जी मराठी जी भाषा आहे ती प्राचीन राजभाषा आहे. 2400 वर्षापूर्वीचा त्यांचा इतिहास आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम देखील मराठी भाषेने केलेले आहे. मराठी भाषा जी आहे ती आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व कामे जी आहेत ती मराठीतून केले जावे. कारण आपण कोणत्याही स्टेट मध्ये गेलो ना आपल्याला माहिती आहे तो अनएज्युकेटेड पर्सन असेल, अशिक्षित माणूस जरी असेल, तो त्या राज्याच्या भाषेमध्ये कम्युनिकेशन करतो, संवाद करतो. तुम्ही गुजरात चालून जा, गुजरात मध्ये तो अशिक्षित माणूस जरी असेल तरी तो कन्व्हर्सेशन जो आहे, संवाद जो आहे, संभाषण जे आहे ते मराठीमध्ये करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा केले गेले पाहिजे, करावं. कारण मराठी जी आहे ती राजभाषा आहे, आपल्या महाराष्ट्राची भाषा आहे. या मराठी राजभाषेमध्ये अनेक प्रकार आहेत. कविता, नाटक, पोवाडे अशा अनेक गोष्टींनी या साहित्याला रंगभूमीवर प्रस्थापित करण्याचं काम केलेलं आहे. अनेक लेखक, कवी यांचं आपल्याला योगदान मिळालेलं आहे. त्यामध्ये वि वा शिरवाडकर आहे, वि स खांडेकर आहेत, पु ल देशपांडे आहेत, गोपाळ गणेश आगरकर, अनेक असे लेखक होऊन गेले आहेत. त्यामध्ये संत होऊन गेले आहेत, त्याचे संत कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. तर या सर्वांनी आपल्या मराठी भाषेला खूप मानाचा सन्मान मिळवण्याचं काम केलेलं आहे. संत ज्ञानेश्वर जे आहेत त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा समजवण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी मराठी भाषेमध्ये रूपांतर केलं. कशाचं? हिंदू धर्माची जी गीता आहे जी संस्कृत भाषेमध्ये, संत ज्ञानेश्वरांनी त्याचं ट्रान्सलेशन कशामध्ये केलं? मराठी भाषेमध्ये. ऍट दॅट टाइम त्यावेळेस ते 13 वर्षाचे होते. एवढ्या लहान वर्षामध्ये मराठी भाषेमध्ये, कारण मराठी भाषा लोकांना जवळ आणते, ते मनाची भाषा आहे, ती मातृभाषा आहे. आई बरोबर आपण जे कम्युनिकेशन करतो, आई बरोबर जसा संवाद इझिली केला जातो आणि तो आपल्याला अतिशय सुलभपणे आपल्याला ते कळतं, तशी ही भाषा आहे. लोकांना काय आहे ते समजून देण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले. त्यापुढे अनेक लोकांनी ते काम हाती घेतलं. मराठी भाषा जी आहे ती सांस्कृतिकीची ओळख करून देते. आपली काय संस्कृती आहे, महाराष्ट्रीयन संस्कृती कशाला म्हणू, याची ओळख जर आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला मराठी भाषा समजायला पाहिजे. मराठी भाषा समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी भाषा समृद्ध साहित्यांनी केलेला आहे, अनेक साहित्य आहे. त्याची ओळख, या मराठी भाषेची ओळख महाराष्ट्राला करून दिलेली आहे. महाराष्ट्राची ओळख या मराठी भाषेने करून दिली आहे. शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ असे कितीतरी संत होऊन गेले. त्यांनी आपल्या या महाराष्ट्राचे
परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे गुणगान त्यांनी या मराठी भाषेतून लोकांसमोर मांडले. मराठी भाषेमध्ये अनेक बोली भाषा येतात. या सर्व बोली भाषा मराठी भाषेमध्ये तिनपुळे त्याची पोटजा भाषा समजून घ्या. प्रत्येक 10 किलोमीटर जर तुम्ही गेला, 10 किलोमीटर वर गेला तर आपली भाषा बदलते, प्रोनाउन्शन बदलते, बोलण्याची पद्धत बदलते, परंतु हे सर्व मराठी भाषेमध्ये येतात. मराठी भाषा 2 स्टेट मध्ये स्पेशली बोलली जाते. एक आपलं महाराष्ट्र आणि दुसरा गोवा. या दोघं राज्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते. आता अनेक प्रकार त्यामध्ये पडतात. कोकणी आहे, कोकणी भाषा सुद्धा मराठीमध्ये इन्क्लुडेड आहे. खानदेशी आहे का नाही. त्यानंतर ऐराणी भाषा येते. तुम्ही धुळे जा, नाशिक जा, तिकडे ऐराणी भाषा बोलली जाते. इट इज अ पार्ट ऑफ मराठी लँग्वेज. त्यानंतर तुम्ही जर जळगाव गेला, औरंगाबाद गेला, नांदेड गेला, इकडं खानदेशी भाषा बोलली जाते. म्हणजे भाषा एकच आहे, फक्त तिचे वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे मराठी भाषा आहे ही संवादाची भाषा आहे, कम्युनिकेशन लँग्वेज आहे. लोकांना एकत्र जर आणायचे असेल, महाराष्ट्राचा विकास जर घडवून आणायचा असेल, आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला राजभाषेवर कमांड पाहिजे. एकदा तुम्ही मराठी भाषा कमांड प्राप्त करून घ्या, मराठी भाषेवर प्रभुत्व प्राप्त करा, मग बघा तुमचा मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे ऑटोमॅटिक दूर होतील. कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जा महाराष्ट्रामध्ये, जर तुम्हाला मराठी येते असेल, यू हॅव टू स्पीक इन मराठी. तो समोरचा माणूस पटकन तुमचं काम करून देईल. अरे हा महाराष्ट्रीयन आहे, याला मराठी येते. कोणत्याही ऑफिस मध्ये जा, गव्हर्नमेंट ऑफिस असेल, नगरपालिकेचं ऑफिस असेल, एखादी शाळा असेल, एखादा ऑफिसर असेल, त्या माणसाशी पोलीस असेल, त्यांच्याशी तुम्ही मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. तुमचा सन्मान केला जातो. मराठी भाषा जर अवगत झाली तर तुम्हाला सन्मान प्राप्त होईल, मान सन्मान तुमच्या मागे पुढे पडतील. आणि हे जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला या अभिजित भाषेचा गर्व असायला पाहिजे. मराठी भाषा आपल्याला कशी येईल, मराठी भाषा आपल्याला कशी समजेल, त्याचा विकास कसा होईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मराठी भाषा जी आहे या भाषेला ज्ञान भाषा म्हणून प्रस्तुत करण्याचं काम विवा शिरवाडकर यांनी देखील केले. विष्णू वामन शिरवाडकर. त्याबरोबर अभिजित भाषेचा दर्जा. आता अभिजित भाषा म्हणजे काय, प्रोग्राम आहे अभिजित मराठी भाषा दिन. आता अभिजात मराठी भाषा का म्हणतात, तर अभिजात भाषेचा दर्जा त्या भाषेला केव्हा मिळतो, जेव्हा त्या भाषेतील साहित्य, कला आणि संस्कृतीला मिळालेला जो सन्मान असेल, त्याची जी सन्मान असेल, त्याची जी ओळख असते, त्याची जी मान्यता असते, ती मान्यता म्हणजेच त्या भाषेची अभिजात दर्जा. आणि हा अभिजात दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळाला ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाने, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने मराठीचा अभिमान बाळगावा. का, कारण महाराष्ट्राला जी भाषा लाभली आहे मराठी भाषा, ती अभिजात भाषा आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठीला केव्हा मिळाला, 3 ऑक्टोबर 2024. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम या ठिकाणी कार्यक्रम करण्याची काय गरज आहे, कारण मुलांना ते माहीत हवं. कोणती ऍक्टिव्हिटी, कोणताही प्रोग्राम, कोणताही उत्सव, कोणताही सण आपण सेलिब्रेट का करतो, आणि ते जर नाही केलं तर त्याचे काय परिणाम होतील. प्रत्येक शाळेमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला पाहिजे. कारण आजचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना माहीत व्हायला पाहिजे की हा सण का साजरा केला जातो, ही जयंती का साजरी केली जाते, हा दिवस का साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना माहित नाही. काही शाळा आहेत ते बरोबर सर्व ऍक्टिव्हिटी, सर्व प्रोग्राम, सर्व सांस्कृतिक कार्यक्रम बरोबर हाताळते.
त्या ठिकाणी राबवले जातात सर्व कार्यक्रम, पण काही ठिकाणी राबवले जात नाही. इंडिपेंडन्स डे मुलांना बोलवण्याची गरज नाही. अरे जोपर्यंत त्यांना बोलवणार नाही तोपर्यंत त्यांना माहित नाही पडणार. गांधी जयंती काय हॉलिडे, नॅशनल हॉलिडे. अरे गांधी जयंतीला जर शाळेमध्ये मुलांना बोलवलं, त्यांना माहित पडायला पाहिजे का हा दिवस साजरा केला जातो, काय त्या मागचं कारण आहे, मराठी दिवस का साजरा केला जातो, काय रिझन आहे. हे सर्व ज्यावेळेस विद्यार्थ्यांना माहित असेल तेव्हा ते येणारी पिढी, आज समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ते देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे. यांना ते चालवायचं, यांना सर्व माहिती असायला गरजेचं आहे. आणि या जर गोष्टी जर मुलांना समजले नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही, याचा जबाबदार कोण आहे? शिक्षक जबाबदार राहणार आहे, गव्हर्नमेंट जबाबदार राहणार आहे. जर पोहोचवण्याचं काम केलं, व्हेरी गुड, आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून मराठी भाषा जी आहे ती अतिशय महत्वाची भाषा आहे, मनाची भाषा आहे. या भाषेचा आपण सन्मान करावा, या भाषेचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या जीवनामध्ये करून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण ही जी मराठी भाषा आहे ही आपल्या महाराष्ट्राची राजभाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळालेला आहे. आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि म्हणून आपल्याला मराठी बद्दल अभिमान बाळगावा. मराठी भाषा आपल्याला आली पाहिजे. या मराठीसाठी अनेक लोकांनी काम केलेले आहे. अनेक संत आहेत, अनेक लेखक आहेत, अनेक कवी आहेत. साहित्याची परंपरा या भाषेला लाभली आहे, जुनी परंपरा आहे. आणि म्हणून या भाषेला आपल्याला आणखी पुढे नेऊन न्यायचं आहे. तो काम तुम्हाला करायचं आहे, येणाऱ्या पिढीला करायचं आहे. आणि म्हणून मला असे वाटते की ही जी मराठी भाषा आहे, प्रत्येक कार्यक्रम, जास्तीत जास्त कार्यक्रम शाळेमध्ये राबवण्यात आले पाहिजे. कारण मुलांना त्याबद्दल माहिती व्हायला पाहिजे. कोणती ऍक्टिव्हिटी असो, कोणताही दिन असो, मराठीमध्ये त्यांना करण्याचा प्रयत्न आहे. आता मी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली आहेत. त्यामध्ये या शाळेमध्ये, रईस हायस्कूल शाळेमध्ये कोणकोणती ऍक्टिव्हिटी केली गेली अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त? तर शुद्ध लेखन स्पर्धा, व्हेरी इम्पॉर्टंट. शुद्ध लेखन म्हणजे काय? शुद्ध लेखन जे आहे ते भाषेची सुंदरता आहे. शुद्ध लेखन जर असेल, आपलं लेखन जर सुंदर असेल, ग्रॅमॅटिकली व्याकरण दृष्ट्या जर ते बरोबर लिहिलं गेलं असेल तर ते वाक्य बरोबर असतं. आणि भाषेमध्ये ते अतिशय महत्वाचं आहे. आपण एसे लिहितो, निबंध लिहितो, पत्र लेखन करतो, त्यामध्ये जर तुम्ही चुका केलात, शुद्ध लेखनच्या चुका केलात, तुमचं रायटिंग जर बरोबर नसेल, तुमचं लेखन जर सुंदर नसेल तर तुम्हाला कमी गुण मिळतात. याचा बेनिफिट, याचा फायदा तुम्हाला तुमच्या पुढील जीवनामध्ये होईल, परीक्षेमध्ये सुद्धा होणार आहे. आणि म्हणून शुद्ध लेखन स्पर्धा जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा ऍक्टिव्हिटी उपक्रम राबवण्यात आला आहे, शुद्ध लेखन स्पर्धा. त्यानंतर आणखी होतं निबंध स्पर्धा, कॉम्पिटिशन. आता निबंध लेखन जे आहे ना, ते लहानपणापासून मुलांना निबंध लिहिण्याची सवय पाहिजे. एखादा टॉपिक दिला, त्या टॉपिकवर तुमच्या मनामध्ये काय विचार आले, तुम्हाला काय वाटतं, ते तुम्हाला पुटअप करायचंय. आणि याची जर आपल्याला सवय जर झाली तर येणाऱ्या कॉलेज, डिग्री कॉलेज एज्युकेशन मध्ये तुम्हाला अतिशय महत्त्व मिळेल. तुमच्या भाषेमध्ये आणखी त्याची वृद्धी होईल. भाषा ज्ञान या ठिकाणी तुमचा विकसित होणार आहे. त्यानंतर घोष वाक्य, पोस्टर मेकिंग, लँग्वेज एज वेल ड्रॉइंग. ज्या मुलांचं अक्षर सुंदर असेल, ज्या मुलांना चित्रकलेमध्ये आवड असेल, त्यातून आपली चित्रकला विकसित होते. हा बेनिफिट, हा फायदा, याचा लाभ तुम्हाला पुढे जीवनभर मिळणार आहे. आयुष्यामध्ये एनी टाइम वर्ड्स व्होकॅब्युलरी वाढणार आहे. कोणता शब्द कसा लिहावा, पोस्टर मेकिंग काय असते, घोष वाक्य कशाला म्हणतात, घोष वाक्याचा काय परिणाम असतो, याचं आपल्याला या ठिकाणी ज्ञान मिळते. आणि म्हणून या ठिकाणी 3 ऍक्टिव्हिटी या शाळेमध्ये राबवण्यात आली होती. शुद्ध लेखन स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोष वाक्य लेखन स्पर्धा. आणि या तिन्ही स्पर्धेमध्ये
मुलांचा विकास होणार आहे हे डेफिनेट आहे, कन्फर्म आहे. त्यांच्या भाषेमध्ये वृद्धी होणार आहे. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी आपले जे मराठी शिक्षक आहेत, ज्यांनी एवढी मेहनत घेतली, आसिफ सर आहे, आयुब सर आहे, असे सर्व जे मराठीचे जे शिक्षक आहेत, त्यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे. मी त्यांना त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. थँक्यू सो मच सर. आणि असेच कार्यक्रम तुम्ही पुढे आपल्या शाळेमध्ये राबवावं असं मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आपण सर्व या ठिकाणी जमा झाले. या दिवशी मला या ठिकाणी बोलवण्याचा सरांनी जे कष्ट केले त्याबद्दल आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आपण अतिशय मार्मिक शब्दांमध्ये आणि अतिशय महत्त्वाची माहिती आणि मार्गदर्शन मुलांना केले. आता यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री असरार पठाण सर यांना विनंती करतो की सर आपण यावं आणि मुलांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर 2 शब्द सांगावे. व्यासपीठावर असलेले आमचे वरिष्ठ आणि तज्ञ शिक्षक फारुख शेख सर आणि आमचे सहकारी अल्ताफ शेख सर, अय्यूब सर आणि सलीम शेख सर आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह. मागच्या 1 आठवड्यापासून आपण मराठी अभिजात, मराठी भाषा दिन आठवड्याभरापासून सादर करत आहोत. वेगवेगळे प्रोग्राम्स, उपक्रम, स्पर्धा यामध्ये राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी पारितोषिक घेतले. मराठी का बरं इम्पॉर्टंट आहे आणि हा दिवस का साजरा केला जातो हे आपल्याला बहुतांश कळले असेल. सरांनी सांगितलं आवर्जून की 3 ऑक्टोबर 2024 या तारखेला, या सणाला मराठी भाषेला आणि यासोबत दुसऱ्या 4 भाषांना भारतात अभिजात दर्जा देण्यात आला. तो आपल्याला मालूम असावा, आढळून असावा, यासाठी हा प्रोग्राम केला जात आहे. आता बेटा हे समजून घ्या, तुम्ही मराठी हा विषय स्टडी करतात, अभ्यास करतात. किती मार्क्सचे आहे? 50 मार्क्ससाठी. आणि 50 मार्क्ससाठी तुमच्या साठी काय आहे? अरेबिक आहे अथवा हिंदी आहे. परंतु आमच्याकडे KVS इंग्लिश मीडियम जी आता मालूम झाली आहे, और असेच काही इंग्लिश मीडियम मध्ये मराठी ही लँग्वेज, मराठी ही भाषा हा पेपर सब्जेक्ट 100 मार्कासाठी आहे. किती मार्क्ससाठी आहे? 100 मार्क. काय डिफरन्स आहे? तृतीय आणि हे तृतीय जाणून घ्या आपण. 100 मार्कच्या मराठी आमच्यासाठी का इम्पॉर्टंट आहे? आम्ही 100 मार्कच्या मराठी पास केला तर काय असणार? महाराष्ट्रात गव्हर्नमेंट जॉब साठी एक कंडिशन असते की तुम्ही मराठी सब्जेक्ट 100 मार्कच्या पास केलेला असावा. काय कंडिशन आहे? 100 सांगा ना. मराठी सब्जेक्ट 100 मार्काच्या. जर तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहिजे, कोणती? गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहिजे तर मराठी. यासाठी काही शाळांमध्ये भिवंडीत मराठी हा 100 मार्कचा सब्जेक्ट आहे. परंतु आमची उर्दू मीडियम असल्यामुळे विद्यार्थ्यांना सवलत व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही इथे एक कंबाईन सब्जेक्ट ठेवला आहे. आणि तो अरबी सोबत आहे. अरबी मराठी कंपोजिट आपण म्हणतो त्याला, है ना. मराठी बघा, एक आपण माझ्याकडून ऐकून घ्या. मी इंग्लिश, आय एम टीचर ऑफ इंग्लिश.
मराठी माझी उर्दू भाषा आहे. नाही सॉरी, उर्दू माझी मातृभाषा आहे. काय? उर्दू माझी मातृभाषा. मातृभाषा. मराठी मला येते, हिंदी मला येते. आम्हा सर्वांना अरेबिक वाचता येते, लिहिता येते. हो का नाही? अरे हो का नाही? हो ना. परंतु मी सांगतो, असू दे की आपली मातृभाषा ही उर्दू आहे. मी इंग्लिश लँग्वेजचे टीचर आहे, परंतु मराठी भाषा उर्दू पेक्षा, इंग्रजी पेक्षा, अरेबिक पेक्षा सोपी आहे, सोयीस्कर आहे. काय? इझी आहे. इझी आहे. कारण की बघा तुम्ही एक शब्द ऐकून घ्या. तो झोपलेला आहे, त्याला उठवला. हा, अबुल कलाम. अबुल कलाम उर्दू मध्ये कसं लिहिणार तुम्ही? अबुल कलाम कसं लिहिणार उर्दू मध्ये? ते तुम्ही जरासा विचार करून घ्या. इंग्लिश मध्ये एक वर्ड आहे KNOW. नो. काय? KNOW. डब्ल्यू. काय उच्चार आहे याचा? नो. नो. फक्त आपण क वाच. प्रोनाउन्स करत नाही, आपण W प्रोनाउन्स करत नाही, आपण फक्त NO प्रोनाउन्स करतो. काय करतो? आहे लिहिण्यात येतं KNOW. K सायलेंट आहे, W सायलेंट आहे. आपण फक्त प्रोनाउन्स करतो नो. नो. काय प्रोनाउन्स करतो? नो. बघा, लिहितं काय आणि वाचतं काय आपण? आहे का नाही? अरे आहे का नाही? हा, आपण लिहा अलिफ आणि सीन. अलिफ आणि काय वाचणार? उसका बरं नाही. हा, you can have two pronunciation. You can read it us, is. You can read it us. दोनों पॉसिबल है ना यहाँ? है? बगैर पेश के बगैर जाएगी आपको समझ में नहीं आएगा. ऐसे मैंने अबुल कलाम बताया आपको, तो आप में अबू में क्या लिखेंगे? अलिफ लिखेंगे, बा लिखेंगे, वाव लिखेंगे, फिर आगे जाके फिर अलिफ लिखेंगे, फिर लाम लिखेंगे, फिर कलाम लिखेंगे. तो इसमें से कितने लेटर्स हैं जो प्रोनाउंस नहीं करने आप लोगों को? क्या नहीं करने? उसको पढ़े नहीं जाएंगे. क्या नहीं होगा? पढ़े नहीं जाएंगे. अरबिक हम लोग पढ़ते हैं, हम लोगों को बताया जाता है. अरबिक जब हमें मकतब में सिखाते हैं तो आपल्याला सांगतात कि देखो ये जो लफ्ज है ना, इसके बाद का इससे जोड़ा जाएगा, ये पढ़ा नहीं जाएगा, ये लाम पढ़ा नहीं जाएगा, ये या पढ़ा नहीं जाएगा, ये नहीं पढ़ा जाएगा. कितने हम लोग हजम कर देते हैं, ओमिट कर देते हैं. और देखो, मैं अगर मराठी में एक वर्ड लिखकर बताऊं आप लोगों को, चौक लो जरा सा यहाँ से. मराठी में एक वर्ड लिख के बता दो बेटा. फॉर एग्जाम्पल मैंने लिखा ये वर्ड, क्या पढ़ेंगे इसको? नो पढ़ेंगे. क्या पढ़ेंगे? आपको ये वर्ड लिख के बता दूं तो आप इसको क्या पढ़ेंगे? उस. क्या पढ़ेंगे उसको? आपको मैं ये लिख के बता दूं तो आप क्या पढ़ेंगे? इस पढ़ेंगे. क्या पढ़ेंगे? इस पढ़ेंगे. क्या पढ़ेंगे? और इसी को आप उर्दू में लिख लो. इसी को आप उर्दू में लिख लो तो आप इसको इस पढ़ेंगे, उस पढ़ेंगे कि अस पढ़ेंगे? हाँ, तो आपको ये कि भी तय करना पड़ेगा कि कौन से कॉन्टेक्स्ट में इस्तेमाल करेंगे तो आपका तलफ़ुज़ तय होगा. मराठी में ऐसा नहीं है. इंग्लिश में आपको बताया, इंग्लिश में भी ऐसा नहीं है. आप लिख रहे और पढ़ रहे सिर्फ ये, इसको नहीं पढ़ेंगे, इसको नहीं पढ़ेंगे. इस एतबार से ना उर्दू परफेक्ट है ना इंग्लिश परफेक्ट है. आसान मराठी. क्या है? आसान मराठी. हाँ, आपण जे बोलतो ते लिहितो, जो लिहितो तो ते बोलतो. हे मला तुम्हाला समझाना चाहिए. ये बात आपको समझानी थी कि मराठी इजी है,
सिर्फ 12 खड़ी पर कमांड हो जाना चाहिए आप लोगों को। 14 खड़ी हो गया, क्या होगी? 14 कडे 14 खड़ी हो गया। यू नीड टू हैव द कमांड ओवर 14 खड़ी। एक मर्तबा 14 खड़ी याद कर लो, आपको इधर उधर झांकने की ताकने की जरूरत नहीं पड़ेगी। यू कैन रीड, यू कैन राइट मराठी व्हेरी फ्लुएंट। मराठी तुम्हाला येणार, फक्त काय पाहिजे? 14 खडी यायला पाहिजे आपल्याला। ती आत्मसात करा। माझा हा मेसेज तुम्हाला आहे, काय करायचे आजपासून? 14 कडीवर कमांड 14 खडी ही आत्मसात करायची आहे। ओके, हा मेसेज मी तुम्हाला देतो पोरांनो, मुलांनो, बाळांनो। या हा फार चांगला प्रोग्राम आठवड्याभरापासून चाललाय आमच्याकडे। मी अल्ताफ सर आणि अय्यूब सर आणि सलीम सर आणि जे लोक इथे प्रोग्राम मध्ये हातभार लावत आहेत त्यांना सर्वांना मी सर्वांचे अभिनंदन करतो, धन्यवाद पण देतो। इतका चांगला प्रोग्राम त्यांनी राबवला इकडे, आणि हे बोलून मी आपले 2 शब्द संपवतो। थँक्यू, धन्यवाद। आपल्या आजच्या कार्यक्रमाचं जे आभार प्रदर्शन आहे, या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आता मी आपल्यासमोर उभा आहे। आता विश्वास नके देवे येणे वागेजने तोचावे, तोषोनी मज द्यावे पसाय द्यावे, असे म्हणणारे आपले संत ज्ञानेश्वर। त्यानंतर गरिबी आणि श्रीमंती यातील फरक आणि भेद संपूर्ण समजावून सांगणारे संत तुकाराम, संत चोखामेळा आणि देवाची भक्ती कशी करावी हे सांगणारे आपल्या संत जनाबाई। अशी ही आपल्या मराठीची संत परंपरा, आणि या मराठीच्या संत परंपरेच्या या उपक्रमामध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताह या उपक्रमामध्ये आपण या ठिकाणी फारुख सर PMS इंग्लिश स्कूल भिवंडी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले। सर, आपण मला सांगितलं की आपली मराठी भाषा आहे, राजभाषा आहे, आणि ऐतिहासिक जो वारसा आहे तो आपण जपायला हवा। त्यानंतर आपलं मराठीवर प्रभुत्व कसं असावं हे पण आपण आम्हाला सांगितलं, आणि आपल्याला आपली जी मराठी राजभाषा आहे तिचा गर्व कसा असावा हे आपण आम्हाला सांगितलं, आणि याबद्दल आपले जे मार्गदर्शन आम्हाला लाभले हे आम्ही नक्कीच लक्षात ठेवू, आयुष्यभर ते आम्हाला कामाला येणार आहेत। तर आपण या ठिकाणी आलात, आपले खूप खूप आभार। आपल्या रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे परिरक्षक श्री असार प्रधान सर, आपण सर आम्हाला सांगितलं की आपण मराठी भाषा का वापरावी आणि का तिला महत्त्व द्यावं, कारण महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी भाषा वापरली जाते। आपली जी मातृभाषा आहे ती उर्दू जरी असली तरी आपण ही मराठी शिकलीच पाहिजे। मराठी भाषा अतिशय सोपी आहे, आणि ती सोपी कशी आहे, त्याचं उच्चारण कसं करावं, ती लिहावी कशी, याबद्दल आपण प्रात्यक्षिक करून आम्हाला मार्गदर्शन केलं। तर आपण या ठिकाणी आम्हाला ऐन वेळ उपलब्ध झाला, आपलं खूप खूप आभार। आणि त्यानंतर आपले रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे जे शिक्षक आहेत सलीम सर, त्यानंतर अय्यूब सर, आपण या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार पाडला। मराठीच्या गौरवामध्ये आपण एक भर टाकली, तर आपलं या ठिकाणी खूप खूप आभार। आणि सर, विद्यार्थी मित्रांनो, आपणही आपल्याला भूक लागली असताना एक पेपर देऊनही आपण या ठिकाणी तळमळ घरी जाण्याची तळमळ असताना सुद्धा आपण या ठिकाणी थांबलात। आपलं तर सगळ्यांपेक्षा जास्त खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आभार। एवढं बोलून आजच्या अध्यक्षांच्या संमतीने हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो।